सेतू अभ्यास इयत्ता तिसरी अर्थपूर्ण संवाद इयत्ता तिसरी मराठी दिवस पहिला सन 2026-2027. शिक्षकांनी वरील विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते करावे. प्रश्न पहिला आहे, आपल्या शाळेत विज्ञान प्रदर्शन कधी झाले? गेल्या वर्षी जे विज्ञान प्रदर्शन झाले आहे त्या विज्ञान प्रदर्शनाची जी तारीख होती ती या ठिकाणी लिहू शकता. उदाहरणार्थ जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात विज्ञान प्रदर्शन भरत असते. प्रदर्शनात कोणकोणते प्रकल्प होते? प्रदर्शनात विविध प्रकल्प असतात. पवनचक्की, सेंद्रिय खत, रासायनिक प्रक्रिया यासारखे विविध प्रकल्प आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळतात. प्रदर्शनात प्रमुख पाहुणे कोण होते? तर प्रदर्शनामध्ये जे प्रमुख पाहुणे होते त्यांची नावे तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून माहिती करून घ्या किंवा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. प्रदर्शनाचा उद्देश काय होता? तर प्रदर्शनामुळे आपल्याला विविध ज्ञानप्राप्ती होते, तसेच प्रकल्प कोणकोणते आहेत याची जाणीव होते व आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायला मदत देखील होते. आपण देखील अशा प्रकारचे विविध प्रकल्प करावे अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थी ज्ञानी बनतो. त्यामुळे असे विज्ञान प्रदर्शन भरवणे खूप गरजेचे आहे. कृती 2. विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खालील प्रश्न विचारण्यास सांगावे. प्रश्न पहिला, विज्ञान प्रदर्शनात तू कोणत्या विषयावर प्रकल्प सादर केला आहेस? या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगळे येणार आहे. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी जो प्रकल्प सादर केला आहे त्याच्या संदर्भात उत्तर मिळेल. आपण उदाहरणादाखल एक घेऊ. मी गांडूळ खत हा प्रकल्प सादर केला आहे. तू हा प्रकल्प कसा तयार केला आहेस? गांडूळ खत प्रकल्पाविषयी माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. तुम्ही ती वाचून घ्यायची आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. तीन, प्रकल्प तयार करताना तुला कोणाचे मार्गदर्शन मिळाले? या प्रदर्शनात तुला सर्वात जास्त आवडलेला प्रकल्प कोणता? या ठिकाणी विद्यार्थी परत्वे प्रत्येकाचं उत्तर वेगळे येणार आहे. प्रत्येकाला वेगळा प्रकल्प आवडू शकतो, त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर भिन्न येईल. पण आपण उदाहरणादाखल एक उत्तर पाहू. विज्ञान प्रदर्शन पाहून तुला काय काय शिकायला मिळाले? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील चित्र पाहण्यास सांगावे व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नाच्या मदतीने वर्गात चर्चा घडवून आणावी. या चित्राचे निरीक्षण करून त्या खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यावी. आपण या प्रश्नाची उत्तरे पुढे दिली आहेत. चित्रातील प्रश्न आणि त्याची उत्तरे. प्रश्न पहिला आहे, वरील चित्रात काय दिसत आहे? उत्तर, चित्रात गावातील लोक पाण्याच्या टँकरमधून पाणी भरताना दिसत आहेत. प्रश्न 2 आहे, लोक रांगेत का उभे आहेत? उत्तर आहे, पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. प्रश्न 3 आहे, लोक विहिरीवर पाणी का भरत नाहीत? उत्तर, विहिरीत पाणी नसल्यामुळे लोक विहिरीवर पाणी भरत नाहीत.
प्रश्न 4. गावात पाणी टंचाई का निर्माण झाली असावी? उत्तर: कमी पाऊस पडल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली असावी. प्रश्न 5. लोकांना पाण्यासाठी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे? उत्तर: लोकांना लांब रांगेत उभे राहावे लागते, पाण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते आणि पुरेसे पाणी मिळत नाही. प्रश्न 6. पाणी टंचाई कशामुळे होत आहे? कमी पाऊस, पाण्याचा अपव्यय आणि भूजल पातळी कमी झाल्यामुळे पाणी टंचाई होत आहे. प्रश्न 7. पाण्याचा टँकर का बोलावला आहे? उत्तर: गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याचा टँकर बोलावला आहे. प्रश्न 8. पाणी वाचवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील? उत्तर: पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे आणि गळणारे नळ दुरुस्त करणे. कृती 4. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाणी टंचाई ही समस्या असणाऱ्या गावातील गावकरी व शाळेतील विद्यार्थी यांच्यात संवाद सादरीकरण करून घ्यावे. 1. पाणी टंचाई समस्येवर आधारित त्याला 4 ते 5 प्रश्न विचारून मुलाखत घेण्यास सांगावे. 2. एक विद्यार्थी गावकरी होईल व दुसरा विद्यार्थी मुलाखत घेणारा विद्यार्थी होईल. जसे तुमच्या गावात पाणी टंचाई कशी निर्माण झाली? कृती 5. शिक्षकांनी वर्गात पाणी वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो यावर चर्चा घ्यावी. जसे पावसाचे पाणी साठवावे. कृती 6. विद्यार्थ्यांना पाण्यावर आधारित विविध घोषवाक्यांची यादी करण्यास सांगावी. जसे थेंब थेंब जपूया, भविष्य सुरक्षित ठेवूया. पुढे दोन्ही कृतीचे सविस्तर वर्णन दिले आहे.